आत्ताच मी मुंबईवरून पण आलो की असं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ग्रामीण भागातले मुलं मुली अजूनही ह्या नशापाणीपासून बऱ्यापैकी थोड्याफार अंतरावर जास्त जवळ नाही, पण ॲज कम्पेअर टू मुंबई पुणे जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे तिथले जे मुलं विद्यार्थी किंवा तुमच्या वयातली जी कॉलेज मुलं आहेत ते हे जे काही अंमली पदार्थ आहेत त्याच्या आहारी जाण्याचं प्रमाण जास्त आहे. आपण हा जो कार्यक्रम आज घेतोय त्याचा मूळ उद्देश असा आहे की तुमचं जे वय आहे, माझ्यासमोर बसलेले जे विद्यार्थी भले मलाही माहिती आहे की तुम्ही म्हणत असाल अरे आम्ही काय तुम्हाला कळत नाही का, बघा आम्हाला विषय आले आहेत किंवा आम्ही आता अजून 2 वर्षाने आम्ही लग्नाला एलिजिबल व्हाल किंवा हे ते जाऊचा विषय. पण मला असं आवर्जून असं वाटतं की हेच तुमचं वय आहे की या वयामध्ये काय चांगलं आणि काय वाईट आहे हे समजून घेण्याची तुमच्यात कुवत निर्माण होणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला समजून सांगणारा कोणतरी व्यक्ती पाहिजे काय. आणि त्यासाठी तर तुमचे शाळेतले शिक्षक वर्ग तर आहेच आहे, पण थोडंफार आम्हालाही असं वाटतं की जगामध्ये आणि आता समाजामध्ये काय प्रभाव चालू आहे, आपला समाज कोणत्या दिशेने चालला आहे, तर हे बघण्याचं थोडासा एक संधी आम्हाला पोलीस खात्याला मिळत असते. तर आमचे पण काही अनुभव असतात आणि त्या आजचा हे जे अभियान आहे त्या अभियानाच्या माध्यमातून मला असं वाटतं की तुमच्याशी काहीतरी मी संवाद साधावा. संवाद म्हणजे हा काय असतो, मी सांगतोय आणि तुम्ही ऐकता असं नाही आहे, त्यात तुमचं पण पाहिजे आणि माझं पण पाहिजे. तर यामध्ये आपण जे आता महाराष्ट्र शासनाने कॅम्पेन घेतलेलं आहे काय, तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक आहेत काय, म्हणजे माध्यम